देवाची छाती ही आता शिवबाच्या रूपाचं दर्शन मी दिगंबर हैबतराव डांगे महाराज अनेक वर्षापासून या कामठा यात्रेमध्ये मी येत असतो। पिढ्यानं पिढे चालत आलेल्या या कामठा यात्रेमध्ये मी इथे देवाची आरती झाल्यानंतर देवाला पालखीमध्ये विराजमान करतात आणि पालखीमध्ये विराजमान केल्यानंतर इथून पालखीसोबत आम्ही गावभर सगळ्या फिरत मिरवणूक काढत असतो आणि मिरवणुकीमध्ये गावाच्या मध्यभागी बुरुजाजवळ आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी परंपरागत असलेली जागा जी आहे अनेक पिढ्यापासून जवळपास 7 पिढ्या झालेल्या आहेत आणि त्या 7 पिढ्यापासून ती जागा नेमलेली आहे आणि त्या ठिकाणी हरविंद्र सिंग महाराज यांची जी तलवार असते ती तलवार मी स्वतःच्या उघड्या पोटावर 3 वार आणि पाठीवर 2 वार असे मी घेत असतो। ही जवळपास 350 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। याच्या अगोदर माझे आजोबा, माझे वडील, माझे पंजोबा असे पिढ्यानं पिढ्यागत हे चालत आलेला हा मान आहे आणि या ठिकाणी मी इथं येऊन या देवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो, उपस्थित राहत असतो। नमस्कार सर्वांना, जय मल्हार। आम्ही लहानपणापासून कामठा नगरीचे रहिवासी, स्थायिक सध्या मुंबईला असतो, पण दर्शनासाठी न चुकता दरवर्षी आम्ही खंडोबा यात्रेनिमित्त सर्वजण येत असतो। लगभग 3.5 वर्षापासूनची आमची परंपरा अशीच अविरतपणे चालू आहे। 350 वर्षाच्या 150 वर्षापासून परंपरा चालू असल्याकारणानं प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा आमच्या यात्रेमध्ये सहभागी होत असतो। प्रत्येक जाती धर्माचं एकीकरण आमच्या या कामठा गावामध्ये आम्हाला दिसून येतं। याचं सर्वजण दर्शन वगैरे घेतात। गावातील पालखी 12 ते 1च्या दरम्यान निघून 4 ते 5 तास जवळपास पूर्ण गावभर दर्शन देत जाते। खंडोबा, मारुती, महादेव पूर्ण सर्व जाती धर्माचे लोक इथं सामील होतात। सर्वांना भावी भक्तांना आव्हान आहे की अशाच पद्धतीनं कामठा नगरीतील खंडोबांचे दर्शन घ्यावं आणि असाच उत्साह वाढवत राहावा। धन्यवाद। जय मल्हार। आता ही खंडोबाची 2025ची यात्रा सुरू आहे। दरवर्षी ही यात्रा शिवरात्रीच्या दिवशी भरत असते आणि ही यात्रेचा किमान 3 ते 4 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम असतो। आज ही मुख्य पालखी सोहळा आज आयोजित करण्यात आलेला आहे। आता पालखी सोहळ्याची सुरुवात होत आहे। 1-1.5 वाजता पालखी सोहळ्याची सुरुवात होते आणि 3-4 वाजेपर्यंत पालखी सोहळा पूर्ण चालतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम हा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा बाकीचे शंकरपट म्हणा, कुस्त्याचा प्रोग्राम म्हणा, असे बरेचसे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात येतात। हे सर्व 1 ते 3 ते 4 दिवसाचा प्रोग्राम यात्रेचा असतो आणि यात्रेला जिल्ह्यामधून, बाहेर जिल्ह्यामधून आणि बरेच लांबून औरंगाबादसारख्या ठिकाणाहून लोक दरवर्षी न चुकता येतात आणि यात्रेची परंपरा जवळपास 350 वर्षापासून कायम आहे आणि ती अशीच परंपरेने पुढे चालावी यासाठी इथे गावकरी, समस्त गावकरी सर्व एकत्रितपणे प्रयत्न करतात आणि यात्रेचं दिव्य भव्यता वाढवावं यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील हीच अपेक्षा। आज अर्धापूर तालुक्यातील कामठा बुजुर्ग येथील खंडोबारायाची पालखी सोहळा आहे आणि आजपासून 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेला सुरुवात झालेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगावच्या नंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली ही खंडोबाची यात्रा कामठा येथे होत आहे। या यात्रेमध्ये सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिलं जातं। संपूर्ण गावामध्ये पालखी सोहळा पाहण्यासाठी जवळपास 4 जिल्ह्यातून, नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यातून लोक भाविक या ठिकाणी येत असतात आणि विशेष म्हणजे या यात्रेचं पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःहून शिस्तीचं पालन करतो, कायदा आणि सुव्यवस्था राखतो आणि कुणालाही कुठलाही गालबोट न लागता यात्रा दरवर्षी या ठिकाणी पार पडत असते। त्यामुळे या यात्रेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये या यात्रेला वेगळ्या स्वरूप म्हणजे या ठिकाणी मुस्लिम बांधव, शीख बांधव, सर्व हिंदू धर्मातील जाती धर्म या यात्रेमध्ये स्वतःहून सहभागी होतात आणि ही यात्रा अशीच यापुढे चालत राहावं हीच इच्छा आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या कामठा बुद्रुक येथे भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भव्य यात्रा भरलेली आहे। ही यात्रा
100 वर्षापासून भरत आहे आणि यात्रेला सर्व समाज, सर्व नागरिक यात्रेला त्याचे उपास धरतात. 11 दिवसाची पारणी, 5 दिवसाची पारणी, कोणी 21 दिवसाची पारणी धरतात आणि यात्रेच्या दिवशी पाहुणे, गावातली मंडळी आपल्या मंदिरापासून घरापर्यंत तोरण बांधतात. नारळ, खारका हे सर्व बांधून तोरणं बांधतात आणि आपल्या घरापर्यंत नेतात मारुती मंदिरापासून. आणि तसेच गावामध्ये यात्रेनिमित्त पट, कुस्त्या हे कार्यक्रम असतात आणि रात्री लोकनाट्य याचंसुद्धा नियोजन असतं. आणि हे कामठा यात्रा म्हणजे या पंचकोशीची प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे इथं सर्व धर्म समभाव दिसून येतो. कोणताही समाज किंवा धनगर समाज असा अलग नाही. वेळोवेळी इथं सगळ्या समाजाचे आप्तेष्ट, पाहुणे मंडळी त्या निमित्तानं इथं येऊन भेटतात. विशेषतः म्हणजे शीख समुदायसुद्धा इथं भरपूर असल्यामुळे त्यांचे नातेवाईक पार पंजाबपासून, नांदेडपासून सर्व इथं येतात. त्या निमित्तानं भेटीगाठी होतात. हे एकमेव वर्षाला का होईना हे सगळ्या समाजाला, आप्तेष्टाला भेटायचं एकमेव ठिकाण आहे. 2-3 दिवस भरघोस यात्रा भरते इथं. तरी भाविकाने त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खंडोबारायाची यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेचं एक महत्त्व आहे की हे हिंदू मुस्लिम ऐक्याची यात्रा म्हणून ओळखली जाते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, शंकरपट आहे, कुस्त्याच्या दंगली आहेत, असे अनेक कार्यक्रम या यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेले आहेत. माळेगाव नंतर हे 2 नंबरला खंडोबारायाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्या गावातली खंडोबाची यात्रा गेली 150-200 वर्षापूर्वीची यात्रा आहे, प्राचीन यात्रा आहे. त्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी नवस बोलल्या जातात. सत्याचा खंडोबा म्हणून ओळखला जातो. नवस फेडण्यासाठी आज पालखीच्या दिवशी या ठिकाणी हजारो भावभक्त या ठिकाणी येतात. त्या निमित्तानं खूप मोठी पालखी या ठिकाणी भरते. आमच्या गावात जवळपास 27-28 जमातीचे लोक राहतात, समाजाचे लोक राहतात. ते सर्व लोक या पालखीला आपला खांदा देऊन भोई होतात आणि ती पालखी वाहतात. पूर्ण गावामध्ये पालखी वाहते आणि एक सामाजिक ऐक्याचा संदेश या पालखीच्या माध्यमातून दिला जातो. या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस एखादी हे मागितली जाते, मन्नत मागितली जाते, त्या मन्नतीला पावतो देव असं खंडोबाचं एक वैशिष्ट्य आहे. समोर महाराष्ट्रामध्ये माळेगावच्या नंतर कामठा या गावची मोठ्या उत्साहात जत्रा साजरी होणार. ह्या गावामध्ये शंकरपट, कुस्त्या, दंगली आणि मोठ्या याच्यामध्ये भाविक सहभागी होतात. आणि परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, औरंगाबाद इथून भावी या यात्रेसाठी उपस्थित होतात आणि मोठ्या उत्साहात कामठा या गावची जत्रा साजरी होती. आणि खंडोबारायाच्या पालखीसाठी पालखी सोहळा चांगल्या मोठ्या उत्साहात साजरा होतो.